राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर. कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन तर संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता. जालन्यामध्ये महायुतीला मोठा फटका. बंजारा समाजाचे नेते अविनाश चव्हाण यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश तर विधानसभेत जास्तीत जास्त जागा मिळतील. वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास. मुंबईत भाजपच्या मुंबई कोर कमिटीची बैठक. दिल्लीत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक तर बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता. मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा समारोप होणार. शांतता रॅलीमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता. नाशिक शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. देशातील सर्वोत्कृष्ट 100 शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील 10 संस्थांचा समावेश. पुणे विद्यापीठाच्या क्रमवारीत घसरण तर मुंबई विद्यापीठाला टॉप 100 मध्ये स्थान मिळवण्यात अपयश. किरकोळ महागाईचा दर 5 वर्षात प्रथमच 4% खाली. महागाईचा दर 4% उद्दिष्टाच्या खाली आल्यानं आरबीआयच्या पुढील पतधोरणात व्याजदरात कपात होण्याची शक्यता. अंधेरी पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला मुंबई पालिकेची नोटीस. पुलाची दुसरी बाजू थेट पुढच्या वर्षीच सुरू होणार. प्रसारण सेवा नियमन विधेयक 2024 अखेर मागे. ऑनलाईन सामग्रीवर अतिनियंत्रणाच्या टीकेनंतर केंद्राचं एक पाऊल मागे. अकरावीची विशेष प्रवेश यादी आज जाहीर होणार. प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांना 16 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार. अटल सेतूमुळे 60% मासे कमी झाले. नुकसान भरपाई मागत मच्छीमार संघटनेच्या हायकोर्टात याचिका. अटल सेतूला तडे जाण्याचं प्रकरण समोर. प्राथमिक अंदाजानुसार परिसरामध्ये सुरू असलेले दगड फोडण्याचं काम कारणीभूत. तज्ज्ञांचा अहवाल येईपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा. अमरनाथ महापालिकेवर तिरंगी रोषणाई. देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विशेष रोषणाई. अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ तर पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं धरणाचे 11 दरवाजे उघडले. पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना. भाजपच्या मुंबई कोर कमिटीची आज दुपारी महत्त्वाची बैठक. मुंबईतील वसंत स्मृती कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन. बैठकीत मुंबईच्या जागांसंदर्भात होणार चर्चा. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन. आज दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बोलावली बैठक तर बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होणार. नागपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महारोजगार मेळावा. 18 ऑगस्टला महारोजगार मेळाव्याचं आयोजन. या मेळाव्यात 60 पेक्षा अधिक कंपन्या होणार सहभागी. बेशिस्त ई बाईक चालकांवर मुंबई पोलिसांचा कारवाईचा बडगा. बेशिस्त ई बाईक चालकांच्या विरोधात मुंबई पोलिसांची विशेष मोहीम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.